आता हे काढतायत रांगोळी आपलं मेहंदी. मम्मीची झाली त्या बाळाची. काय हो नका दाखवा तुमची. हे बघा छान आहे गाईस. आणि हे पण काढतात मी. इथं चालू डान्सची प्रॅक्टिस. ही आणि कोरिओग्राफ करतीये. हा इथं झोपलाय मग अशी एडिटिंग करत होता. गाईज मी काय बोलतोस मामा तू. फोटोशूट का. हा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ह्याला द्या. आणि आतमध्ये ती बघा झोपली आहे बसली. इथं काका झोपलेत आणि ह्यांचं प्रॅक्टिस चाललंय. कामाला माणसं आम्ही घेतो बघा. आणि मी मेहंदी कम्प्लीट केली म्हणून मी असं नाही की फक्त ब्लॉगच करते किंवा टाइमपास. माझ्या हातात हे आहे. आणि हे बघा तोंड लपवायला लागली. खाली जावं लागते. कुठून बंद करायला. नाही मी नाही बंद करणार. काय हो मॅडम आता आपण जायचं का घरी. हे बघा आम्ही कामाला माणसं बोलवली. गाईज आता आम्ही रांगोळी काढतोय. डोळे सुचले. सकाळी मी 6 वाजता उठलेलो. 6 वाजता उठलो आंघोळ केली आणि आता आम्ही रांगोळी काढतो. गाईज अशी रांगोळी काढायचं ट्राय तर करतोय. पण हे सगळे कलर आहेत ना हे कुठले कलर आहेत. होळीसारखे कलर आहेत. आणि हे आतमध्ये सगळे जेवण बनवतात गेस्ट आले. आणि हे बघा आमचे काका बनियन आणि चड्डीवरच फिरत आहेत. ते लाजून गेले तिकडं. हा बो बय अगं एवढं झाड नव्हतं टाकायचं. चला गाईज आम्ही आता रांगोळी काढतो. बाय बाय. आम्ही ऑलमोस्ट एक कसं तरी कंप्लीट केलं आहे. आणि असं सण काढायला आमच्याकडे ना इथं स्पेस आहे पण कलर नाही आहे का. कुठं आहे येलो पिंक कलर. हा पिंक कलरनी मी इथं सण काढेल असं मला वाटतंय. मी हिला काय म्हणलं इथं जागा नाही आहे तर आपण असं लिहू शकतो बेबी इज ऑन द वे. पण हिला लिहायचं आहे बेबी शॉवर. आता काय तुम्हाला काय चांगलं वाटेल म्हणजे काय वाटतंय तुम्हाला काय चांगलं वाटेल बेबी ऑन द वे की बेबी शॉवर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आता मी असं अरे गप ना. बसले दारदे. ही बघा बडबडी आजी. आणि इथं डेकोरेशनचं आत काम चालू आहे. आणि आम्हाला माहीत नव्हतं हा हॉल आहे. दुसरा हॉल होता आणि त्याच्या आधी कुणीतरी तो हॉल बुक केला म्हणून आता आम्हाला हाच घ्यावा लागेल. आणि हे इथं बसलेत काहीतरी करतायत. सो स्टे ट्यून पुढचं बघा आणि स्किप नका करू. तर मम्मी कसं वाटतंय तुला. मला खूप झोप येते. आता आत तू झोपणारे घरी जाऊन. आणि हे झोका वगैरे घेऊन येत आहेत. सो या ऑलमोस्ट आमची रांगोळी तयार झाली आहे. इथं पण काढली अर्ध्या जणांनी. आणि इथं खात बसलेत अर्धे माणसं. आणि इथं अर्धे माणसं खेळत आहेत. हे बघा ह्यांचा उपास होता काकांचा म्हणून इथे खात आहेत. गाईज मेन माणूस पाणी घेऊन आलाय. पाणी घेऊन तिला पाण्याची बाटली मागितली. कशी घेऊन आली P1 मधनं पार कोसावरून. माणूस पाणी द्यायला चालले. पुण्य लागेल हिला पुण्य लागेल. मामा इकडं बघून हाय बोल ना. लाजतोय तो. तर इथं डेकोरेशन झालंय. आम्ही सगळे असे विचित्र अवतारात कारण की सगळं बाहेर आवरलं होतं. आणि मेन म्हणजे हे आता रुखवत मांडायचं आहे सगळं बेबी शॉवरचं. सो त्यासाठी आणि ते सगळे सिटिंग अरेंजमेंट होणार आहे. तर चला आता आम्ही तयारी करतो. गाईज काय कधीच आवरायला लागलेत. मला आवरूनच देणं झालेत. मम्मी सगळं मूड जायला लागलाय गाईज. कधीच आवरलाय कधीच. गाईज आम्ही हे सगळं घरीच डेकोरेट केलं होतं. डॉल आणि ते सुपावरचं ड्रॉइंग वगैरे. आणि नंतर एंडिंगला पण हे सगळं आम्हीच खाल्लं. मामीनी तर काही जास्त खाल्लंच नाही. आम्हीच खात होतो. आता सगळं झालंय इथं बेबी शॉ वगैरे. डान्स पण झाले. डान्स मी टाकून देईल शेट. आणि आता सगळे गडबडीत तर मला शूट नाही करता येणार. गाईज मी तुम्हाला माझा माझा आवाज कितपत पोचतोय माहित नाही पण माझा लुक मी तुम्हाला दाखवेन.
तरी सगळे बघतायत हसतायत आणि हा बघा यार काहीच लहान वयाचा फोटो नसता काढायचा मी मुली टाकून तिथे मच्छर चावला अगं मच्छर चावला तर आता चाललंय फोटोशूट आणि ते सगळं आणि मला इथे मच्छर चावला म्हणून सुचलंय मला नाही माहिती आवाज येतोय का नाही पण ठीक आहे वळका म्हणा गाईज ही माझी आजी आहे हाय कर आणि हे माझे काका आमचा आउटफिट बघा आणि स्वामिनी स्वामिनी हाय कर हाय शिकवलंय काय सगळं शिकलं तसं तुम्ही तर माहितच आहे रीती चप्पल ते चप्पलच्या दुकानात केलं ना जेवणाचं मला अजून दाखवते मी गाईज गाईज ही माझी दीदी आहे गाईज ती खाते ही माझी मोठी मम्मी हाय दीदी आता बाकीच्या नंतर गाईज हे माझे पप्पा आहेत काय करा तिकडे या ना दिसले तर पाहिजे गाईज हे माझे पप्पा काय करा इथे मम्मी जेवायला बसली ही तर सिद्धी मावानी मी एका ताटात घेतलंय आणि ही तर सगळी आणि आता मी ब्लॉग इथंच एंड करते जर ब्लॉग जास्त मोठा झालाच काय झालं मम्मी जर ब्लॉग दिसतंय ना दिसतेस हिरोईन दिसते जर जास्त मोठा ब्लॉग झालाच तर मी हे नाही करणार ब्लॉगमध्ये आमचा डान्स ॲड नाही करणार मी वेगळा टाकल असं जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला आणि जसं की मी सांगितलेलं कॉन्स्टंटली मला व्हिडिओ पोस्ट नाही करता येणार पण मी करेल जेव्हा मला कंटेंट भेटेल सो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय तर गाईज आता मी ब्लॉग एंड केला परत चालू करते ही 10 गुलाबजाम एकदा खाणार आहे एकदा म्हणजे एका टायमाला ही 10 गुलाबजाम खाणार आहे सुरू कर चल लवकर एक हे बघा जेवण असं ठेवलंय हा 2 एक संपला पाऊल 2 3 जेवण जातं बट गुलाबजाम जातं बघितलं तुम्ही जाता 4 दादा याच्यातच नाही बापरे गाईस 5 मला बॅग सगळ्या 5 किती हसली राक्षसावानी 6 येस आय हॅव टू मच प्रॉब्लेम खा 7 8 9 आणि 2च राहिलेत गाईज 9 हे टाळ्या वाजवायच्या 10 वाजता हा चला गाईज लास्ट हॅपी बर्थडे झाले गाईज 10 अरे माझा लेहंगा एवढंच आता आम्ही जेवतो बाय कसं आहे जेवण कॅमेरामॅन अच्छो आम्ही गुलाबजाम खातो हा जेवण कसं आहे गुगुजाम गुलाबजाम मीच बनवलाय मीच बनवलाय बघा केटरिंग वाल्याचं श्रेय स्वतःकडे लाटण्याचा हा प्रयत्न चालू आहे तुम्ही तिकडे बघू शकता केटरिंग वाले जेवताय काही छान होतं यांचं जेवण खूप टेस्टी छान जेवण खूप छान आहे सर्व लोकांनी खूप जेवणाला खूप छान म्हटलेले आणि खरंच जेवण खूप छान आहे आम्ही असे बोट चाटून खातोय मोठं चाटून खातोय गाईस हे बघा आता सगळं झालंय आणि हे असं आम्ही घेऊन चाललोय ह्याच्यात सगळे नारळ आहेत आणि मी गाईस आणि हे गाईस फायनली आम्ही आता आमच्या बिंग मध्ये पोहोचलो आणि तुम्हाला माहिती का आता हे सगळं ठेवणार आणि परत मला जायचंय दुसरं सामान घ्यायला जायचंय दुसरं सामान पण घ्यायचंय आणि सिंपती घेऊन गेलेले आम्ही तर काही म्हणतोय आणि हे पण घ्यायचंय काहीतरी परत 12व्या मजल्यावर जायचंय 5व्या मजल्यावर ना त्यात लिफ्ट इतकी भंगारे अगं हॉलची चावी द्यायची ना त्या मामाला तुम्हाला म्हणलं घेऊन या ते हॉलची चावी द्यायची परत यायला खाली हा बघा आता चुक 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 होईल आणि 10 तासांनी आमचा घामटा इथंच निघलाय
कसं वाटतंय? व्हेरी व्हेरी दिमाग तुला कसं वाटतंय? मस्त वाटते पण जिरली माझी गाईज मगाशी 10 गुलाबजाम खाल्ले. 10 गुलाबजाम तर सकाळीपर्यंत आरामात. रुपवत जरी बेबी शॉरचं रुपवत मांडलं असेल तर ते आपल्यासाठी असतं बिकॉज ती मॉम काहीच खात नाही. सो चिंच असो हो, लाडू हो, असो, बरोबर आहे. शंकरपाळ्या चकली सगळं आम्ही खाल्लंय. आणि जी गेटी ना ब्लॉग तिने सुद्धा खूप चकल्या खाल्ल्या. हो 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 गाईज मी पण जाम चकल्या खाल्ल्या. चकल्या खाल्ल्यात. परत ते स्वीट वगैरे नाही खाल्लं मी. मोस्टली चकल्याच खाल्ल्या ना. येस हा चकल्या आणि तेच सगळं मी खाल्लं. तुला कसं वाटतंय चकल्या खाऊन? मस्त चकल्या थोडशा होता पण पण गुलाबजाम गाईज मी एक नंबर गुलाबजाम क्वालिटी. एक डझन खाल्ले असतील गुलाबजाम. हो खरं 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 मला माहित आहे. विश्वास नव्हता पण खाल्ले. लिफ्ट पण आले बरोबर. सगळे ऐकू येतात ते. बघा तुम्हाला कसं. इथून बघू शकता. इथून बघू शकता. पाचवा पण दाब 12वा पण धाप. 12 नंतर जाऊ. कशाला जायचंय 12th फ्लोअर ते हे आणायचंय. हॅलो गाईच हे बघा आम्ही आवाज येत नाही. 2 मिनिटं थांबा. पोचलो आम्ही. जाते की इथं होई ना गाईच. चला गाईच आम्ही पोचलो. हे बघा असं आणले. हे चप्पल हातात आहेत आणि पायात क्रॉक्स आहेत. ते पण ह्या माणसाचे क्रॉक्स. माल पिएंगे हम तो माल पिएंगे मंगरी गरबा. हा आता मी पोचलोय. गाईज आता ब्लॉग एंड करतो आम्ही. चेअर्स. तर आता आम्ही आईस्क्रीम खाऊन ब्लॉग एंड करतो. अर्धी माणसं आतमध्ये आहेत. दाखवते मी तो. अर्धी माणसं इथं आहेत. विषय चाललाय ह्यांचा जरा. आणि इथं आता आम्ही आईस्क्रीम आईस्क्रीम खा तुम्ही मध्ये डब्याची खा. तोंड धुवून आले. मेकअप सगळा उतरवलाय बघा म्हणून मी अशी दिसते. मी कानात पण नाही घातले. मी ब्लॉग इथंच एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.